थँक्यू. ऑल द बेस्ट. नमस्कार, मी बाळासाहेब गीते. मी नाशिकहून बिलॉंग करतो. मी इनकमिंग ATCR रँकवर काम करत आहे. तर बघा मित्रांनो, सगळे फ्री आहेत ना आता? येस सर, येस. हां, म्हणजे कसं आहे, पूर्ण ऐकलं तर मग आपल्याला थोडं बरं वाटतं आणि संपूर्ण माहिती मिळते. अर्धवट ऐकलं तर अर्धवट ज्ञान हे काही कामाचं नसतं. आता मला पण पूर्ण ज्ञान नाही, पण माझं जे ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, जे अनुभवातून. तर ते आपण पूर्ण वेळ ऐकून घ्यावं अशी माझी इच्छा आहे, म्हणजे जेणेकरून सांगितलेल्या माहितीचं आपल्याला फळ नक्कीच मिळेल. तर आपल्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. आपली ही जी कंपनी आहे ही गेले 25 वर्षापासून शेतीसाठी, आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी सेंद्रिय आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवते. आणि आपली कंपनी एकच मिनिट सर. भगवान सोनवणे सर, शेतीची PDF शेअर करा ना. नाही नका करू जमेल का? नंतर कंटिन्यू सर. नंतर ओके, कंटिन्यू सर. ओके. तर आपण जे प्रोडक्ट विकतो ते आपली कंपनी स्वतः बनवते. आणि आपले फॅक्टरी पण विविध म्हणजे ज्या क्लायमेटनुसार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आपले कंपनीचे स्वतःचे शास्त्रज्ञ आहे, स्वतःची प्रयोगशाळा आहे. त्यानंतर आपल्या कंपनीचे जे CMD आहेत ते प्रवीणजी चंदन सर आहेत. तर बघा मित्रांनो, आपल्याला शेतीविषयी माहिती घ्यायची आहे. तर पूर्वी पाऊस पडून गेल्यानंतर जमिनीचा छान सुगंध यायचा, मात्र आता तसा येत नाही. पूर्वी पाऊस पडून गेल्यानंतर गांडूळ असे वरती यायचे, आता खोलपर्यंत गांडूळ नावाचा प्रकारच शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे वरती यायचा कुठेही प्रश्न येत नाही. पूर्वी भाजीला नुसती मीठ मिरची टाकली तरी भाज्या खूप गोड लागायच्या. आता भाज्यांना सगळं टाकूनही पहिल्यासारखी चव लागत नाही. पूर्वी भात शिजवायला ठेवला तर त्याचा सुगंध घरभर पसरायचा, आता त्या भाताच्या जवळ जाऊन जरी वास घेतला तरी तसा वास येत नाही. तर बघा, 1960 सालापर्यंत आपली पारंपरिक पद्धतीने शेती चालायची. पण काय झालं, 1960 सालानंतर रसायनाचा वापर सुरू झाला. पहिल्यांदा आमची जमीन चांगली होती, पाणी चांगलं होतं. पहिल्यांदा रसायन टाकलं, पहिलं पीक जोरात आलं. आमच्या शेतकऱ्यांना वाटलं काय जादू आहे या प्रोडक्टमध्ये. पण तेवढं पीक चांगलं आणण्यासाठी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षी रसायन वाढत गेलं, उत्पन्न घटत गेलं, माती खराब झाली आणि पाणी पण खराब झालं. आता आमच्या शेतकऱ्यांचे 3 प्रॉब्लेम आहे. उत्पन्न वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे आणि जमीन चांगली राहिली पाहिजे. यासाठी आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे ते आपलं उत्पन्न पण वाढवणार आहे आणि खर्च पण कमी करणार आहे आणि शेती पण चांगली ठेवणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडे जे प्रोडक्ट आहे हे आपला म्हणजे मूळ व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा 3 पद्धतीने चालतो: सेंद्रिय शेती, रासायनिक शेती आणि जैविक शेती. तर जैविक शेती ही जी आहे याच्यामध्ये जीवाणू असतात, जीवाणू काम करतात.